नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी शहादा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावठा शहादा तालुका कमिटी मार्फत तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा। सविस्तर बातमी अशी, मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावठा तालुका कमिटी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केला गेला। सदर मोर्चात खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या। सदर मागण्या या शासन स्तरावरून त्वरित मंजूर करण्यात याव्यात। जनसुरक्षा विधेयक कायदा त्वरित रद्द करण्यात यावा। संजय गांधी श्रावणबाळ भूमिहीन शेतमजूर दिव्यांग तसेच राष्ट्रीय अर्थसहाय्याचा रक्कम त्वरित अदा करावी। गायरान व वन जमीन कसणाऱ्यांची नावे त्वरित 7/12 द्यावा। रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरांना 700 रुपये मजुरी अदा करावी। वृद्धांना पेन्शन योजना त्वरित लागू करावी। शबरी आवास रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ त्वरित देण्यात यावा। दरा चिंचोरा वीरपूर या ग्रामपंचायतचे त्वरित विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा द्यावा। पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार बंद करून पूर्वीप्रमाणे नावे वाढविणे व हमीपत्र त्वरित स्वीकारावे। शेतकरी कर्जमाफी त्वरित झाली पाहिजे। शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे। ऊसतोड कामगार बांधकाम कामगार वीटभट्टी कामगारांचे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये नोंदी घेण्यात याव्यात। कामगार कल्याण विभागामार्फत भांडे संच वाटपात संबंधित एजन्सी लाभार्थ्यांच्या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सी म्हणून असून सुविधा न दिल्यास एजन्सी त्वरित रद्द करावी। दराधरण क्षेत्रातील जमिनी त्वरित संबंधितांना मिळाल्या पाहिजेत। गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी। जन्म मृत्यू दाखल्याचे आदेशाने थांबवलेले काम त्वरित सुरू करावे। या मोर्चामध्ये तहसीलदार साहेबांना घेराव घालून मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। शिष्टमंडळ पुढील प्रमाणे होते। कॉम्रेड सुनीलभाऊ गायकवाड, कॉम्रेड खंडूभाऊ सामुद्रे, डॉक्टर सुरेशदादा नाईक, किरण मोरे, कॉम्रेड देवानंद चव्हाण, कॉम्रेड संतोष गायकवाड, कॉम्रेड राजाराम ठाकरे, कॉम्रेड कैलास चव्हाण, वेणुदादा पाटील, रमण पेंटर, कॉम्रेड बनूभाऊ ठाकरे, कॉम्रेड लखादादा, कॉम्रेड मेहरबान दादा, कॉम्रेड भिका बामणे, कॉम्रेड दिशन गुलाले, कॉम्रेड दिनेश गुलाले, कॉम्रेड दिनेश पाटील, कॉम्रेड मासूम मन्यार, कॉम्रेड हारुबाई सोनोने, कॉम्रेड अनिल ठाकरे, कॉम्रेड जीराबाई ठाकरे, कॉम्रेड सतीलाल महिरे, कॉम्रेड संजय बागले, कॉम्रेड रफिक शेख, कॉम्रेड छायाबाई पानपाटील, कॉम्रेड रतन पटले आदी या मोर्चामध्ये सहभागी होते। तर प्रत्यक्षरित्या आपण हा मोर्चा पाहूया। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। महंगाई बढ़ाने वाली सरकार चले जाओ, पेन्शन मिळालंच पाहिजे। 8 महिन्याच्या थकीत पगार ताबडतोब मिळालाच पाहिजे। श्रावणबाळ योजनेत 3000चा पगार ताबडतोब मंजूर झालाच पाहिजे। 8000चा पगार चिंचोरा भागातील ज्या बुडून क्षेत्रातील जमिनी गेलेल्या आहेत त्यांना ताबडतोब भरपाई मिळालीच पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन आपण माननीय तहसीलदार साहेबांना घेराव घातलेला आहे। आपला कार्यक्रम सुरू ठेवा। जिंदाबाद 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 महंगाई को रोक दो रोक दो। चले जाओ चले जाओ। सरकार की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। महंगाई बढ़ाने वाली सरकार चले जाओ, पेन्शन मिळालंच पाहिजे। 8 महिन्याच्या थकीत पगार ताबडतोब मिळालाच पाहिजे। श्रावणबाळ योजनेत 3000चा पगार ताबडतोब मंजूर झालाच पाहिजे। 8000चा पगार चिंचोरा भागातील ज्या बुडून क्षेत्रातील जमिनी गेलेल्या आहेत त्यांना ताबडतोब भरपाई मिळालीच पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन आपण माननीय तहसीलदार साहेबांना घेराव घातलेला आहे। आपला कार्यक्रम सुरू ठेवा।
झालीच पाहिजे. पगार ताबडतोब मंजूर झालाच पाहिजे. जन सुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. सुरक्षा विधेयक रद्द झालाच पाहिजे. जिंदाबाद 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 महंगाई को रोक दो रोक दो चले जाओ चले जाओ चले जाओ नहीं चलेगा. सरकार की दादागिरी नहीं चलेगी. महंगाई बढ़ाने वाली सरकार चले जाओ. पेन्शन मिळालंच पाहिजे. 8 महिन्याच्या थकीत पगार ताबडतोब मिळालाच पाहिजे. श्रावण बाळ योजनेतील 3000चा पगार ताबडतोब मंजूर झालाच पाहिजे.